स्त्रीभ्रूण हत्या व अवैध गर्भपाताच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार अत्यंत कठोर पावले उचलत आहे. यापुढे अवैध गर्भपातासारखे गंभीर गुन्हे वारंवार करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध आणि रुग्णालयांविरुद्ध म्हणून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा आरोग्य विभागाने नुकताच घेतला आहे. नुकतेच स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणांशी संबंधित प्रलंबित खटल्यांचा आढावा घेण्यात आला. याचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी वकिलांसोबत बैठक घेऊन फास्ट ट्रॅकवर खटले चालवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पीसीपीए एनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरील समित्यांच्या नियमित बैठका घेण्यावरही त्यांनी भर दिला. तसेच व्यापक जनजागृती मोहीम राबवून प्रचार प्रसार वाढविणे, विधी तज्ज्ञांच्या सहभागातून कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून